लोककल्याण समाचारमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र सार्वजनिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित धर्माबाद येथील यशवंत विद्यालय यातील शिक्षिका सौ सावित्राताई कदम यांनी स्वखर्चाने उपलब्ध केले विद्यार्थ्यांसाठी बसण्याचे टेबल। धर्माबाद शहरातील यशवंत शाळेच्या शिक्षिका सावित्राताई कदम यांनी शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आवश्यक असलेल्या टेबलची पूर्तता करण्यासाठी शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता स्वखर्चाने टेबल उपलब्ध करून देत सामाजिक जबाबदारी कृतीतून दाखवून दिली आहे। विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रम त्यांनी यापूर्वी देखील राबविले आहेत। एकीकडे शासन घोषणा केलेल्या वस्तू आणि निधी वेळेवर मिळत नसल्याने मिळाली तरी ती केवळ तोकडी असते। अशातच शालेय विद्यार्थ्यांना अडचणी येऊन कोणताही त्रास होऊ नये म्हणून शिक्षिका सौ सावित्राताई कदम यांनी स्वखर्चाने बसण्याचे टेबल उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना आधार दिला असून त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे। छोट्या छोट्या बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील द्विगुणित झालेला आहे। चला तर मग त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत याबद्दल आपण आज जाणू। नमस्कार, मी यशवंत विद्यालय धर्माबाद इथे 1991 पासून कार्यरत आहे। सहशिक्षिका या पदावर कार्यरत आहे। आमच्या शाळेत एकूण वर्ग 1 ते 7 पर्यंत आहेत। मी आज 10 वर्षापासून इयत्ता पहिल्या वर्गाला शिकवत आहे आणि आमच्या शाळेमध्ये अतिशय कामगार वर्गातील विद्यार्थी शिकायला येत असतात। अतिशय आई वडील सकाळी उठले कामाला जातात, त्यांच्या लेकरांसाठी आम्ही विद्यादान करत असतो आणि दिवसभर आम्ही सकाळी 10 पासून ते 4:30 पर्यंत आमच्याकडे लेकरं असतात दिवसभर शाळेमध्ये आणि भौतिक सुविधा अतिशय तुटपुंज स्वरूपाची आमच्या शाळेमध्ये आहे। तरी पण आम्ही सर्व शिक्षकांनी मिळून आमच्या जे काही आम्हाला मासिक पगार मिळतो त्यातून आम्ही काही पैसे खर्च करून ह्या विद्यार्थ्यांच्या काही सुविधा पुरवतो। तसेच विविध दरवर्षी इतर शाळेप्रमाणे आम्ही सहल काढतो, स्नेहसंमेलन घेतो, सांस्कृतिक कार्यक्रम घेतो। सर्व काही इतर शाळेप्रमाणे आम्ही उपक्रम राबवित असतो। सर्व काही आम्ही आमच्या शिक्षकांच्या योगदानामधून मेहनत करतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे आमची शाळा चालू आहे आणि पटसंख्या म्हटलं तर 250च्या जवळपास आमच्या शाळेची पटसंख्या आहे आणि 1 ते 7 पर्यंत अतिशय वर्ग एकदम प्रामाणिकपणे आम्ही सगळे शिक्षक विद्यादानाचं काम करत असतो। तरी पण ह्या धर्माबाद शहरामध्ये एक दुर्लक्षिल्या गेलेली आमची शाळा वाटते, कारण इथे सर्व तळागाळातले लेकरं, झोपडपट्टीतले लेकरं आमच्या शाळेमध्ये येत असतात। अशा लेकरांना आम्ही अशा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो। 1967 मध्ये या शाळेची स्थापना धर्माबाद येथे झालेली असून तरीसुद्धा या शाळेला हवा तसा प्रतिसाद शासनाकडून मिळालेला नाही। या शाळेमध्ये फक्त आणि फक्त गोरगरिबांची लेकरं शिक्षणासाठी येतात। तळागाळातली लेकरं यांचा पाया शिक्षणाचा मजबूत व्हायला पाहिजे, यासाठी या शाळेमधील जे शिक्षक आहेत ते स्वतःच्या खर्चातून अनेक सोयी या मुलांना करून देण्याचा प्रयत्न करत असतात। असाच आज एक सोयीचा प्रकार आमच्या इथल्या शिक्षकांनी केलेला आहे। त्यांनी स्वतःच्या खर्चामधून इथल्या मुलांना आजपर्यंत या शाळेमध्ये बसण्यासाठी टेबल नव्हते, ते टेबल उपलब्ध करून दिलेले आहेत। चला तर आपण पाहूया ते टेबल कशा प्रकारचे आहे। अत्यंत प्रेरणादायी हे काम त्यांनी केलेलं आहे आणि यातून खरोखरच मुलं अत्यंत आनंदी आहेत आणि या मुलांचा आनंद द्विगुणित झाला। या शाळेची स्थापना धर्माबाद येथे झालेली आहे, पण अत्यंत कमी खर्चामध्ये असलेली ही शाळा आहे। शासनाचं या शाळेकडे खरोखरच दुर्लक्ष पण आहे असं वाटून येते, कारण या शाळेमध्ये अद्यापही काही सोयी नाही आहेत, फक्त तुटपुंजी सोय या शाळेमध्ये आहे। तरी देखील आमच्या इथले जेवढे काही शिक्षक असतील ते पूर्ण शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्ण शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा, त्यांना जास्तीत जास्त शिक्षण मिळावं आणि त्यांना आनंदित ठेवण्यासाठी काय काय करता येईल हे प्रयत्न करत असतात आणि तोच एक प्रयत्न इथं आज आमच्या मॅडमनी देखील केलेला आहे। आपल्या स्वतःच्या खर्चामधून यांच्या वर्गातील पहिलीच्या वर्गातील मुलांना बसण्यासाठी टेबल उपलब्ध करून दिलेले आहेत। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे हे टेबल आहेत। कधीच खराब न होणारा हा टेबल आहे। कमीत कमी या आमच्या मॅडमची आठवण इथे 100 वर्ष तर राहणारी आहे आणि ही वस्तू कधीच खराब होणारी नाही, अशा प्रकारची सोय मॅडमनी इथल्या विद्यार्थ्यांना करून दिलेली आहे। आजच्या काळामध्ये तुम्ही पाहू शकता धर्माबादमध्ये अनेक अशी शाळा आहेत, विद्यालय आहेत, तिथे फक्त शिक्षक हे नावापुरतेच राहिलेले आहेत। शिक्षक येतात, थोडंफार शिकवतात आणि निघून जातात। शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांपेक्षा स्वतःची कामे कधी कधी करू की याचा फक्त ध्यास असतो। जे शिक्षक वेळोवेळी शाळेमध्ये उपस्थित राहत नाहीत, खोट्या रजा आणि अटेंडन्स टाकून स्वतःची कामे पूर्ण करतात, एक महिना शाळेमध्ये येत नाहीत आणि फुकटच्या पगारी उचलतात, अशा शिक्षकांना डोळे उघडण्यासाठी आज जे मॅडमने इथं कार्य केलेलं आहे, स्वतःच्या खर्चामधून जे काम केलेलं आहे त्याची दखल लोककल्याण समाचार चॅनलच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत। सावित्रा मॅडमनी केलेला हा उपक्रम खरोखरच खूप मोलाचा आहे आणि नक्कीच मॅडम आपल्या या संकल्पनेतून अनेक मुलांचं भविष्य खूप चांगल्या प्रकारे घडेल। रोजच्या घडामोडींसाठी आपल्या लोककल्याण समाचार या यूट्यूब चॅनलला पाहायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा।